समीक्षा देशमुख, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने धक्कादायक पाऊल उचलले। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी व्हिडिओ बनवत त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीडच्या गेवराई तालुक्यातील केकत पांगारी गावातील प्रवीण जाधव या तरुणाने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड करून आपलं जीवन संपवलं आहे। त्या व्हिडिओमध्ये त्याने स्पष्ट सांगितलं आहे की आरक्षण न दिल्यामुळे मी आत्महत्या करत असून माझ्या मृत्यूस सरकार जबाबदार असेल। ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून समाज बांधवांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या घटनेनंतर गेवराई पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे। दरम्यान समाज बांधवांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयासमोर आणि नॅशनल हायवे क्रमांक 52 वर आंदोलन केलं आहे। रस्ते रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील रामोनेक तांडा येथील आमचे सहकारी जे मागील बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते ते आमचे मित्र प्रवीण भाऊ जाधव यांनी आज बंजारा एसटी आरक्षणाचा जो मुद्दा महाराष्ट्रभर पेटलेला आहे तर महाराष्ट्रभर पेटल्यानंतर सुद्धा सरकारची याची दखल घेत नाहीये। त्या पायी आज आमचा मित्र आमचा भाऊ आज आम्हाला सोडून गेला। त्यानं सरकारच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी फाशी घेतलेली आहे। नक्कीच फाशी घेतल्यानंतर हे सगळं दुःख इथं सावरणार नाहीये, परंतु सरकारला आमची हात जोडून मायबाप सरकारला विनंती आहे की आता सरकारने बंजारा समाजाचा अंत पाहू नये। असे कित्येक बळी सरकार घेणार आहे, अजून कित्येक बळीची अपेक्षा सरकारला आहे असं सरकारने एकदा सांगून द्यावं। आम्ही त्यांची पूर्तता करायला तयार आहोत, पण आज जो प्रवीण भाऊचा या ठिकाणी बळी गेलेला आहे तो बळी व्यर्थ सरकारने घालू नये आणि लवकरात लवकर बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावं एवढी सरकारला मायबाप सरकारला विनंती आहे। मयत जे आहेत प्रवीण भाऊ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ काढलेला आहे, तो व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतो, काय सांगता? त्यानं आज सकाळी जी फाशी घेतली त्या फाशी करताना ते फाशीचा दोर गळ्याला लावून स्वतःच्या परिवाराचा विचार न करता आईवडिलांचा विचार न करता फक्त समाज ही भूमिका समोर ठेवून समाजाला कुठेतरी एसटी आरक्षण मिळावं आणि हा समाज कुठेतरी प्रगतीपथावर जावा म्हणून समाजाची कळकळ म्हणून आज त्यानं सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ टाकत फाशी घेतली। अजून यासारखं दुर्दैव या सरकारला मला वाटत नाही दुसरं कोणतं असणार। जर सरकार असताना सुद्धा जर एवढी मोठी घटना घडत असेल तर ही सरकारची नामुष्की आहे। सरकार चालवण्यामध्ये सरकार कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।